थँक्यू. जाऊया आपण मैदानावरती. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. दोन्ही संघाला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. सेकंड डे मध्ये पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं मी स्वागत करेल. जाऊया मैदानावरती. बुर्दुल टीम कडनं सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर मैदानावरती सज्ज झालेत. महेश पाटील आणि सुधीर पाटील. पहिलाच बॉल, स्ट्रॉंग अपील. अपीलामध्ये उत्साह होता, आत्मविश्वास कमी आणि लेग बाय स्वरूपात पहिली धाव प्राप्त केली आहे. ती गावदेवी रियान्स 11 बुर्दुल संघासाठी. टीमची टोटल 1 सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर मैदानावरती आलेत. तर दुसऱ्या बाजूनं गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज ऋतिक टवले. ऋतिक टवले बॉलिंग मार्कवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय. 2 खेळाडू तुम्ही बाउंड्री लाईन वरती बघतायत. एक खेळाडू ऑन साइडला डीप मिड विकेट मध्ये, दुसरा खेळाडू आपण पाहतो ऑफ साइड मध्ये लॉंग ऑफ रिजनला. चांगला बॉल अलोंग द कार्पेट चाललाय वेगानं. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल प्राप्त करतात आणि सिंगल बरोबर एकूण धाव संख्या 2. सुधीरचं अकाउंट ओपन झालं 1 धावेनं. हे दोन्ही खेळाडू विस्फोटक आहेत. पहिलं षटक आपण पाहतोय. पंचांना विनंती असेल की ऑनफिल्ड डिसिजन द्यायचा आहे. तिसरा कॅमेरा अद्याप जॉईन झाला नाही तर आपण ऑनफिल्ड अंपायर डिसिजन द्यायचा आहे. पहिलं पॉवर प्ले एकूण 4 षटकांच्या मॅच मध्ये आपण पाहतोय. फेकत असताना गोलंदाज पुन्हा एकदा ऋतिक टवलेचा हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर डीप राहिला. महेश ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. महेश विस्फोटक खेळाडू आहे. महेशनं मागच्या वर्ष हा ग्राउंड गाजवलं, अक्षरशः धुमाकू गाजवली होती या ग्राउंड वरती. आज तीच अपेक्षा त्यांच्या पाठीराख्यांकडनं असेल. महेश आणि दुसऱ्या बाजूला सुधीर पाटील, दोन्ही विस्फोटक ताकदवर खेळाडू. परंतु इथे ऋतिकचं मी कौतुक करेल. यावेळेस फटका आता चर्चा केली आणि तो प्रहार केलाय महेश पाटीलनं मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. त्याच्या बॅट मधून येतोय पहिला सुपर षटकार. गणपती बाप्पा. कमबॅक केलाय. मागचा चेंडू थोडासा पाठीमागे ठेवला, आता चेंडू थोडा पुढे केलाय आणि महेशला बीट करत चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. पहिलं पॉवर प्ले षटक आता सुरू असताना धाव फटकावरती एकूण स्कोर पाहायला मिळतोय बिनबाद 8 धावा. थोडीशी शांत सुरुवात. मंकड विकेट डायरेक्ट डिसिजन असेल हे लक्ष असू द्या सर्व संघ. समोर खेळता स्क्रीनचा फटका वेगवान आहे. ग्राउंड आउटफील्ड खूप वेगानं आहे आणि सरळ चाललाय धन 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 करत सीमारेखा बाहेर चौकार. षटक एक चौकार एक षटकार आला आणि सुरुवातीला असं वाटलं थोडं शांत बसला महेश पाटील, परंतु शांत बसणाऱ्यामधला महेश पाटील नाहीये. आक्रमकता हे त्याचं पवित्र आहे आणि निश्चित तो पवित्र सातत्याने त्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये दाखवलाय. आणि एकूण जर धावा आपण पाहिल्या तर धावफलकावरती लागल्यात गावदेवी रियान्स 11 बुर्दुल संघ पहिल्या ओव्हर मध्ये बिनबाद 12 धावा. नेक्स्ट लढत असेल राजाराणी घोट विरुद्ध ऋणव 11 नारायण. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा कारण इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत त्या 2 बलाढ्य टीम मध्ये. आज सामना आम्ही कदाचित 9:15 सुरू करणं थोडासा लेट झालाय, परंतु हरकत नाही, आता वेळ घेऊ नका. पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर एकूण टोटल जर पाहायला मिळाली स्कोरबोर्ड होती धावा लागले 12. सेकंड ओव्हर प्रोग्रेस गोलंदाज योगेश पाटील आलाय बॉलिंग मार्क वरती. पॉवर प्ले समाप्त झालेत. आता ऑन फिल्डिंग रचना तुम्ही पाहतायत. ऑन साइडला 3 खेळाडू बाउंड्री लाईन वरती. सुधीर साठी बॉल सरळ बॅटनं खेळतोय. सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरनं सलामी देत असताना सुधीरने टोकलाय सरळ बॅटचा ब्रँडेड षटकार.
ठोकलाय सुधीर. महेश नंतर सुधीर. मी आता चर्चा केली, हे बुर्दुल संघाचे दोन विस्फोटक खेळाडू आहेत आणि त्यांचा विस्फोट झालाय मैदानावरती. एक चौकार एक षटकार महेशनं दाखवला. त्यानंतर आता सुधीरच्या बॅटमधून येतोय षटकार. गोलंदाजाचं स्वागत झालंय. पुन्हा एकदा उडवलाय बॉल. बुर्दुल संघाचा ब्रँड येतात सुधीर पाटील ठोकतोय पुन्हा एकदा सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. लगातार दुसरा शानदार षटकार. छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखी बॅट तळपली आणि ते दोन षटकार पाहायला मिळाले. सुरुवातीला थोडे शांत बसले, परंतु शांत बसायला बुर्दुलकर काय संत नाही आणि ते सांगत असताना त्यांची आक्रमक पवित्रा मैदानावरती पुन्हा एकदा सरळ बॅटनं आज मात्र इथे आग ओकतोय सुधीर पाटील. दोन षटकारानंतर पुन्हा एकदा सरळ बॅटनं गोलंदाजच्या डोक्यावरनं चौकार. आक्रमकता. आता गोलंदाजाला टार्गेट केलंय आणि पहिला ओव्हर थोडस शांत खेळ केला आणि आता त्यांना माहिती आहे की शांत बसून चालणार नाहीये. आक्रमकता. दोन षटकार एक चौकार. ओ फसवलाय बॉल आणि आता बॅक ऑफ द हँड रिलीज केला. चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप राहिला. सुधीरनं जी बॅट काढली ती थांबवली आणि त्यानंतर बॅटला चेंडू स्पर्श झाल्यानंतर सरळ हवेत गेला. यष्टीरक्षकानं अचूक झेल टिपलाय. पहिला मोठा धक्का लागलाय टीम गावदेवी रियांश 11 बुर्दुल संघाला. धाबसंख्या स्कोरबोर्ड होती 28, लॉस ऑफ 1 विकेट. दिवस आहे संकष्टी चतुर्थी. खरं तर छत्रपती शिवरायांच्या संगीतानं आपण इथे सुरुवात करतोय. छत्रपती शिवरायांचं संगीत जरी ऐकलं तरी प्रत्येकाला लढण्याची क्षमता निर्माण होते. आणि आता इथे पाहिलं तर पहिला विकेट मैदानात बाहेर झालाय. न्यू बॅट्समन येतोय अजय बॉम्बे. नाम ही कुछ कापी है आणि आल्याला मोठा प्रहार केलाय त्यानं, परंतु चेंडू जोपर्यंत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फील्ड होईल तोपर्यंत सिंगल घेतली आणि सिंगलनं धावसंख्या आपण पाहतोय धावपळकावरती 29. निश्चित पाहिलं ते बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे बुर्दुल संघाची. त्यांच्याकडे आक्रमक खेळाडू आहेत. प्रत्येक खेळाडू आक्रमकतेने खेळू शकतो एवढी ताकद आहे या टीमची आणि खरं तर ती सुरुवात केली आहे. धावसंख्या 29. ओव्हर नंबर आपण पाहिलं सेकंड. योगेश पाटील थोडासा मागणा ठरला या षटकामध्ये. उलटॉस होता प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु इथे पाहायचं की हा चेंडू सरळ बॉडीवरती आदळला आणि तर निश्चित धावसंख्या पाहिली तर स्कोरबोर्ड होती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 आणि 29 धाबा धावपळकावरती लागलेत. बॅटिंग करत असताना गावदेवी रियांश 11 बुर्दुल ची टोटल मी म्हणेन भरपूर चांगली सुरुवात केली. कॅप्टन प्रवीण म्हात्रेने सांगितलं की आम्ही टॉस जरी जिंकला असता तरी आम्ही बॅटिंगच स्वीकारणार होतो, कारण त्यांना माहिती आहे की त्यांची बॅटिंग भरपूर स्ट्रॉंग आहे आणि त्यांनी सांगितलं की या मॅच मध्ये 50-55 धावा तरी 4 षटकामध्ये आम्ही कुटणार आहोत. आणि ती सुरुवात तेवढाच विश्वास दाखवला त्यांच्या फलंदाजावरती आणि त्यांनी ती सुरुवात टीम बुर्दुलला या ठिकाणी करून दिली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावरती धाबा लागले 14.50 अर्थात 29 एक बाद. नेक्स्ट लढत असेल टीम राजा राणी घोट आणि त्याला फाईट करेल ऋणव 11 नारेन. तर दोन्ही कॅप्टनला मी विनंती करेल आपण रिपोर्टिंग करा, कारण इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करू. त्यानंतर तिसरी लढत आज RKC तोंडरे विरुद्ध गौरी स्पोर्ट्स नेवाळी. चौथी लढत शौर्य 11 भैरवनाथ रिडगर आणि त्याला फाईट करेल
जय हनुमान नेवाईपडा निलेश जाधवचा संघ. त्यानंतर आपण पाहणार ओवी 11 श्री गणेश मोरबे आणि त्यानंतर संग्राम 11 नितलास. ही लढत आपल्याला पाहायला मिळेल आज संपूर्ण दिवसामध्ये. हे 10 संघ खेळताना तिसरं षटक मार्गस्थ. प्रणय तात्रे वेलकम टू द ग्राउंड हे सांगतोय अजय बॉम्बे आणि त्यानं त्याचं स्वागत केलंय अगदी वेगळ्या अंदाज मध्ये. चेंडू स्क्वेअर लेग सीमा रेखेच्या बाहेर. अजय संघाकडे बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. एक से बडकर एक असे फलंदाज त्यांच्याकडे आहेत. फक्त ते टिकले पाहिजेत आणि टिकले तर मात्र खूप मोठं डोंगर उभा करतील. आज ती सुरुवात दिली सुधीरनं, महेशनं, आता देतोय अजय बॉम्बे मैदानावरती आक्रमकता. हा चेंडू पायचं होतं, खूप वेगवान बॉल, एस्टनचा वेध घेतला आणि त्रिफला उद्ध्वस्त झालाय. अजय बॉम्बेचा खेळ समाप्त होतोय आणि धक्का क्रमांक 2 लागलाय टीम गावदेवी रियांश 11 बुडदूत संघाला. टोटल स्कोर आपण पाहतोय धावपळकावरती 35 लॉस ऑफ 2 विकेट. न्यू बॅट्समॅन प्रतीक कोपरकर आलाय मैदानावरती. इनॅट क्रमांक 4 चौथ्या क्रमांकावरती त्याला पाचारण केलं आणि गोलंदाज मात्र इकडे आल्या आल्या प्रहार परंतु फटका फसलाय आणि ते विकेट बॅक टू बॅक मिळालेत. पहिला बॉलवरती षटकार आला, त्यानंतर कमबॅक केलाय. व्हेरी गुड कमबॅक प्रणय आणि त्याच्या ओव्हरमध्ये 2 लगातार धक्के लागलेत. लॉस ऑफ 3 विकेट. आमचे गुरुनाथ दादा काटे यांचं देखील या ठिकाणी आगमन होतोय. वेलकम दादा, आपलं मनपूर्वक स्वागत. स्पर्धा यशस्वी करण्यामागे या सगळ्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि आज एमकेके ट्रॉफीचा दर्जा उंचावला. गेली 18 वर्ष आम्ही स्पर्धा पाहिली. अंडरम क्रिकेट पासून स्पर्धा सुरू झाली. बघता बघता ओरम क्रिकेटच्या अनेक स्पर्धा आम्ही गाजवल्या. त्यानंतर ओरम क्रिकेटची एक नामांकित स्पर्धा 1 लाख रुपयाची भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा, पहिलं प्राइज असणारी म्हणजे एकूण 2 लाख रुपये 2 बाईक, ही स्पर्धा तुम्हाला सध्या ग्राउंडवरती पाहायला मिळते. एमकेके ट्रॉफी सिंगल मिळाली. सिंगल बरोबर टीमची टोटल 36. अभि पाटील आले मैदानावरती. अभि आता एका बाजूने खेळेल तर दुसऱ्या बाजूने त्यांचा आक्रमक खेळाडू महेश पाटील थोडस चिंतित असेल, कारण 3 विकेट त्यांचे मैदानात बाहेर झालेत. बॉल ऑफस्टंपच्या बाहेर, अगदी खूप लाईन पेक्षा बाहेर होता. पंचांनी लगेच त्या ठिकाणी वाईट घोषित केला. मेन पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहतायत फिरोज खान सर मॅन फ्रॉम कल्याण, लेग पंच सचिन कडू सर मॅन फ्रॉम रोहिंजन आणि आत्ताच मैदानाकडे आगमन होत आहे ते मिस्टर व्हॅब्रेट. सँडी पालकर मात्र इथे फटका फसलाय. कौतुक करायला हवं गोलंदाज प्रणय तात्रेचं, ज्याने या ओव्हरमध्ये 3 मोठे धक्के दिले आहेत आणि महेश सेट बॅट्समन मैदानातनं बाहेर. बघतायत पहिलं षटक गाजवलं. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं खरं तर 17 धावा एकवटल्या. तिसरं षटक पलटवार. क्रिकेट मध्ये हेच घडतं, अप अँड डाऊन्स. कधीच बाजी बुर्दू संघाच्या बाजूने, कधीच बाजी टीम खानावच्या बाजूने येते. खरं तर सुरुवात तीच झाली आहे.
न्यू बॅट्समन मैदानावरती आलाय. चौथा धक्का दे धक्का, धक्के पे धक्का. गावदेवी रियांश 11 बुर्दुल संघ आता मात्र बॅकफुटला चाललाय. ज्या संघाची सुरुवात दमदार झाली आणि असं वाटलं होतं की आता धावांचा डोंगर उभा राहील, परंतु बघता बघता तो डोंगर ढासळलाय. त्यांचे 4 खेळाडू एकाच ओव्हरमध्ये बाद केलंय. प्रणय तात्रेचं कौतुक करूया. आणि खरं तर मी निश्चित सांगेन प्रेक्षकांना की टाळ्या वाजवाया गोलंदाजासाठी. जसा सेकंड ओव्हर संपली, तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याला आमंत्रण दिलं आणि त्यानं पहिल्या बॉलवरती षटकार खाल्ला आणि त्यानंतर विकेट कीपर विकेट. आणि खरं तर 4 धक्के दिलेत गावदेवी रियांश 11 बुर्दुल संघाला. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण स्कोर जर पाहिला आपण स्कोरबोर्ड होती, धावा लागल्यात 37, लॉस ऑफ 5 विकेट. 5 खेळाडू मैदानात बाहेर. गावदेवी बुर्दुल संघ, गावदेवी रियांश 11 बुर्दुल विरुद्ध आई जगदंब खाणाव ही लढत प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. बरेच सारे प्रेक्षक हे युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जोडले गेलेत. खरं तर मित्र हो, या ग्राउंडचे मालक सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे दमदार व्यक्तिमत्व, एक दानशूर दाते, समाजसेवा ही ईश्वरसेवा मानणारे संतोषदादा भोईर ह्या मॅचला एन्जॉय करतात. आणि त्यांच्याकडून खरं तर आमच्या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. आणि त्यांच्या सोबत आमचे लाडके अर्थात बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बिंदास शेठ पाटील साहेब मॅचला एन्जॉय करतात. त्यांचं आम्ही स्वागत करू आणि त्यांच्याकडून बुर्दुल संघाला शुभेच्छा आणि संपूर्ण MKK ट्रॉफीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्यात. मी त्यांचं देखील स्वागत करेल. हा चेंडू यावेळेस मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलंय. धक्के के ऊपर धक्का, एक के बाद एक. मानो ताज की पत्तों की तरह बुर्दुल क्रिकेट टीम विकेट मैदानात आता बाहेर होत चाललाय. एका पाठोपाठ असे धक्के लागलेत. कारण जर पाहिलं की या ओव्हरमध्ये षटकार आला सेकंड ओव्हर, थर्ड ओव्हरमध्ये, त्यानंतर 2 विकेट, सिंगल, वाईट, 2 विकेट आणि पुन्हा एकदा विकेट. खरं तर आता विकेट हॅट्रिकच झाली आहे आणि धावसंख्या 6 बाद 37 धावा. योगेश पाटील खरं तर 3 झेल त्यांना आतापर्यंत टिपलेत या मॅच मध्ये. कौतुक करायला हवं या सर्व खेळाडूंचं. सुरुवात बुर्दुल संघाने छान केली परंतु डगमगले नाहीयेत खानाव संघाचे खेळाडू. त्यांनी सांगितलं की आम्ही कमबॅक करू आणि तो कमबॅक केलं. खरं तर तिसऱ्या ओव्हरमध्ये 4थं ओव्हर सुरू झालं. शुभम टवलेनं मात्र देखील विकेटनं सुरुवात केली आणि आता बुर्दुल संघ थोडासा बॅकफुटला चाललाय. बॅट्समन त्यांचे किरण आणि भूषण स्ट्राईक हँडला अजून एक धक्का. काय घडतंय मैदानावरती. आणि खरं तर आता लगातारचा 4था विकेट देखील मैदानातनं बाहेर गेलाय. धक्का क्रमांक 7. डीजेच्या माध्यमातून आपण ऐकतोय आणि खरं तर छत्रपती शिवरायांचं संगीत ऐकल्यानंतर प्रत्येकाला लढण्याची क्षमता निर्माण होते. आणि आज तेच संगीत सध्या डीजेच्या माध्यमातून आपण ऐकतोय. छत्रपती शिवाजी महाराजांना शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. आईच्या स्वप्नातलं स्वराज्य निर्माण करणारा जगातला पहिला महासम्राट राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. न्यू बॅट्समन प्रवीण म्हात्रे. ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जाते परंतु फटका फसला होता. परंतु दुसऱ्या धाबेसाठी धावतायत. रनिंग बिटवीन द विकेट त्याची कमजोर आहे आणि दुसऱ्या धाबेची काहीच आवश्यकता नव्हती. एका पाठोपाठ आता मात्र फलंदाज मैदानाच्या बाहेर चालल्यात. जणू काही पिकलेल्या झाडाची पानं गाळावी तशी ते बुर्दुल संघाची पडझड मैदानावरती सुरू झाली आहे. हॅलो, तर मी विनंती करेन बुर्दुल गावचे ग्रामस्थ आपण या व्यासपीठावरती खरं तर या स्पर्धेचे लाडके आयोजक करते माणिकशेठ काटे, त्याच्यानंतर प्रवीण दादा काटे आपल्याला बोलवतात. आपल्याला विनंती की आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. निश्चित बरेच सारे प्रेक्षक आलेत, बरेच सारे मान्यवर. खरं तर बुर्दुल म्हटल्यानंतर क्रिकेट प्रेमी आणि सध्या युट्यूबच्या माध्यमातून आमचे
माजी सरपंच बिंदास शेठ अर्जुन पाडे साहेब मॅचला एन्जॉय करतात. त्याचबरोबर या ग्राउंडचे मालक आणि पनवेल महानगरपालिकेचे दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय संतोष दादा भोईर सध्या मॅच एन्जॉय करतात. त्यांचं देखील आम्ही स्वागत करू. काजव्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभाप्रमाणे तेवत ठेवू समाजाला या उक्तीप्रमाणे नेहमीच समाजसेवा करणारे आमचे बिंदास दादा असतील आणि त्यानंतर संतोष दादा असतील यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. काय मॅच होती, सुरुवात कुठे होती आणि काय घडलं या मॅच मध्ये बुर्दुज संघानं स्वप्नात पण पाहिलं नसेल की या प्रकारे परिस्थिती येऊ शकते. म्हणून तर आम्ही सांगतो ना की क्रिकेट खेळला अनिश्चिततेनं भरलेला आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे कधीच सांगता आलं नाहीये. हा चेंडू अलोंग द कार्पेट चाललाय ऑन साईडला. वाईडिश लॉंगॉनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तालमेल बिघडलाय. खरं तर प्रेशर निर्माण झाला, दबाव आला आणि दबाव जेव्हा येतो तेव्हा तालमेल बिघडतो. आयुष्यात असंच म्हटलं जातं की तालमेल तुमचा चांगला असेल क्रिकेटच्या खेळपट्टीवरती तर तुम्ही चांगला पार्टनरशिप करू शकता आणि पार्टनरशिप चांगली झाली तर तुम्ही चांगल्या धाबा उभारू शकता. आयुष्याचंही तसंच आहे. आयुष्याच्या पटलावरती नवरा बायकोमध्ये चांगलं तालमेल असलं तर संसार चांगला होतो. आणि आज इथे आपण पाहत असताना बुर्दुज संघाची जी सुरुवात मैदानावरती होती ती सुरुवात आता राहिली नाहीये. शेवटचा बॉल खूप खराब बॉल होता आणि नो बॉलचा जरूर इशारा आलाय. रनआउट मिळेल आणि नो धाव अर्थात एक नो बॉलची रन्स मिळेल बुर्दुज संघाला. नशिबाची का होईना ती धाव त्यांच्या खात्यात ऍड झाली. एकच धाव मिळते. धावसंख्या 40. 2 षटकं आपण पाहिली. धावा होत्या 29. असं वाटलं की जवळजवळ 55 ते 60 धावा पाहायला मिळतील. परंतु मी कौतुक करेल खानाव संघाच्या गोलंदाजाचं, खास म्हणजे प्रणय तात्रेचं, ज्यानं 4 विकेट घेतले एका ओव्हरमध्ये. सुरुवात त्याच्या पहिल्या षटकारानं झाली आणि त्यानंतर त्यानं कमबॅक केलं. न्यू बॅट्समन येतोय मैदानावरती. नो स्ट्राईक केनला अंकुश बॉम्बे, परंतु शेवटचा बॉल फ्री हिटचा असेल. उघडा डोले पहा नीट. त्याच्यानंतर असेल फ्री हिट. बुर्दुलगावचे आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय गणेशदादा पाटील यांचे इथे शुभागमन झालंय. त्याच्यानंतर खरं तर या स्पर्धेचे आयोजक करत्या नक्कीच माणिकशेठ काटे यांचे छोटे बंधू नक्कीच विनोददादा काटे यांचे इथे शुभागमन झालं. आपलंही हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या आपण पाहिली ते बुर्दुज संघ 42 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या. असं वाटलं होतं की बुर्दुज संघ धावांचा डोंगर उभा करेल, परंतु एक की बाद एक. परंतु आपण पाहिलं ना की ज्या प्रकारे महेश बाद झाला, त्यानंतर विकेट पडले, सुधीर बाद झाला, महेश बाद झाला. प्रत्येक खेळाडूनं मोठ्या फटक्यांची अपेक्षा केली आणि त्यामुळे बुर्दुज संघाचे एका पाठोपाठ विकेट पडले आणि धावसंख्या अवघ्या 24 बॉल मध्ये आल्या 43 चं टार्गेट उभं केलं. 42 झाल्यात आणि 43 धावेचं टार्गेट या ठिकाणी उभं केलं या मॅच मध्ये. तर याच दरम्यान मित्र हो या ठिकाणी ज्यांचं आगमन झाले, ज्यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा गेली 19 वर्ष आम्ही या ठिकाणी पार करतो, ते आमच्या स्पर्धेचे सर्वेसर्वा, या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय माणिकशेठ काटे साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा, शांत स्वभाव, संयमी माणूस, खरे तर नेहमीच गरिबांच्या पाठीशी उभा राहणारा हा व्यक्तिमत्व म्हणजे आमचे माणिकशेठ काटे साहेब या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा सध्या ग्राउंडवरती आपल्याला पाहायला मिळते. तर त्यांचं करू आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत. निश्चित कॅप्टनला विनंती करेल, राजाराणी गोट संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. मी ऋणव 11 नारायण टीमच्या कॅप्टनला विनंती करेल की आपण वेळ न घेता आता लगेचच टॉस साठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. छत्रपती
नारायण संघ बघा, तुम्हाला शेवटचा पुकार असेल, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आमच्या स्पर्धेचा नियम आहे, जो संघ वेळेवरती उपस्थित नसेल त्या संघाला पॅनल्टी दिली जाईल. आणि मी पुन्हा एकदा एक सूचना देतोय टीम ऋणव 11 नारायण संघाला की आपण लगेचच आपण टॉससाठी यावं. तर जाऊया आपण मैदानावरती. दोन्ही संघाला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. फिर एक बार सभी दर्शकों का हम स्वागत करेंगे जो कि मुकाबले की बात करेंगे. 43 रनों का लक्ष्य का पीछा करने उतरे सलामी जोड़ी कनाव टीम की ओर से. दो धुरंधर बल्लेबाज. पहली गेंद शॉर्ट पिच गेंद, उसे पुल किया, गेंद जाएगी सीधे स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर. पहला शानदार छक्का सचिन मुंडे के बल्ले से. सचिन मुंडे दमदार शुरुआत करते हुए, जैसे की बात करेंगे यहां पर जैसा मुकाबला शुरू हुआ था बुर्दुल टीम के बल्लेबाजों ने तहलका मचाया था. अब बारी है यहां पर खनाव टीम के बल्लेबाजों की. सुधीर पाटिल जिन्होंने काफी आक्रामकता से बल्लेबाजी की, उसके ऊपर प्रहार. फिर एक बार बेहतरीन शॉट. कोई खिलाड़ी नहीं है पावर प्ले में, सही बल्लेबाजी. दन 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 करती हुई गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ और एक शानदार चौका. बिल्कुल बात करेंगे. दो गेंदे, दो बड़े शॉट. पहले गेंद के ऊपर छक्का, दूसरे गेंद के ऊपर चौका. जीत का लक्ष्य उतना बड़ा नहीं है. कप्तान ने जिस तरह से कहा था कि हम पहले बल्लेबाजी करते हैं 50-60 रन बनाएंगे, सही शुरुआत हुई थी, मगर उसके बाद बल्लेबाज कंट्रोल नहीं रख पाए खुद के ऊपर और नतीजा रहा बुर्दुल टीम ने केवल 42 रन बनाए. अब यहां पर गेंदबाजी से ताकत दिखानी पड़ेगी. इस बार गेंद हवा में, फील्डर है गेंद के नीचे और कैच ड्रॉप. काफी बैक साइड में गए थे, सामने से आवाज भी नहीं दिया फील्डर को कि दोनों फील्डर को मौका था जरूर. जो एक खिलाड़ी थे वाइडिश लॉन्ग ऑन में, उस खिलाड़ी को आवाज देते तो शायद ये कैच बन सकता था, मगर यहां पर गलती की फील्डर जगदीश ने, आवाज नहीं दिया और इसी के बदौलत 2 रन बने. कैच आउट होने की संभावना जरूर थी. कैचेस विन द मैचेस कहते हैं ना दोस्तों की, पकड़ो कैच जीतो मैच. ये क्रिकेट का समीकरण होता है और अब इस तरह से कैच छोड़ेंगे तो मुकाबला जीतना बहुत कठिन होगा. जिस बल्लेबाज की शुरुआत बेहतरीन रही है सचिन मुंडे. अच्छी गेंद, बैक टू द बॉलर खेला. ऑन साइड में खिलाड़ी है मिड ऑन में. जगदीश इस बार गलती नहीं करेंगे. रनों को रोकना होगा. आप कम रनों के ऊपर मुकाबला खेल रहे तो आपको स्टैंडर्ड गेंदबाजी करनी होती है, स्टैंडर्ड फील्डिंग करनी होती है, अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश लगाना होता है और साथ साथ हम बात करेंगे आपको विकेट के ऊपर विकेट लेने होंगे. इस बार बढ़िया शॉट इनसाइड आउट. केवल पुश किया, पुश करो खुश रहो और गेंद सीधे इस समय एक्स्ट्रा कवर को चीरती हुई 4 रन. रन संख्या की बात करेंगे, काफी तेज मुकाबला है यहाँ पर. फिर एक बार गेंद को खेला मिड विकेट में, फील्डर है तैनात. सिंगल से स्ट्राइक रोटेट हुआ. काफी बेहतरीन शुरुआत मैं कहूंगा, क्योंकि इस ओवर की बात करेंगे रन संख्या पहुंच चुकी है स्कोरबोर्ड के ऊपर 17 रन. और अभी भी जीत की बात करेंगे, बची है 18 गेंदे और 26 रनों की आवश्यकता. गुड टीम के कप्तान पहुंचे तो नारायण टीम आप तुरंत शीघ्र प्रस्थान करें. मुकाबला बड़ा होगा, अगला मुकाबला भी, मगर अब जीतने के लिए 18 गेंदे 26 की आवश्यकता. यह नहीं कि मुकाबला खत्म हुआ. बुर्दुल टीम के गेंदबाजों को कोशिश करनी होगी. पावर सर्कल में पावर हिटिंग बैटिंग अपने देखी सचिन मुंडे द्वारा. एक आक्रामक बल्लेबाज है और सही बल्लेबाजी की शुरुआत करते हुए मैदान के ऊपर. अब जीतने के लिए अब चाहिए 18 गेंदे और 26 की आवश्यकता. बुर्दुल टीम के गेंदबाजों को एक ही बात कहूंगा कि रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो जीतने का
क्योंकि किस्मत बदले ना बदले, वक्त जरूर बदलता है। आपको वक्त को बदलना पड़ेगा। ये गेंद अच्छी थी, फील्ड किया महेश पाटिल ने। जब तक गेंद को उठाए फेंके, पर्याप्त समय है बल्लेबाजों के पास एक रन चुराने का, और इस एक रन के साथ फुल स्कोर है 18 रन बगैर विकेट के नुकसान पर। चलो नारायण टीम, ज्यादा वक्त जाया न करे, प्लीज अब टॉस के लिए शीघ्र प्रस्थान करें। आई काइंडली रिक्वेस्ट, नारायण टीम के कप्तान से अनुरोध होगा कि आप जल्द ही आइए। बढ़िया गेंदबाजी, इस बार कमबैक देते हुए गेंदबाज है भूषण पाटिल। लेफ्ट हैंड गेंदबाजों को मौका होता है, जब राइट हैंड बल्लेबाज बल्लेबाजी करते हैं ना, तो आउट स्विंग गेंदें काफी तेज करने के बाद बल्लेबाज को बीट करने का मौका रहता है। और जितनी गेंदें डॉट आएगी ना इस ओवर में, तो मुकाबले में बाजी मजबूत हो सकती है बुर्दुल टीम की। सचिन, और बात करेंगे अब बल्लेबाज है प्रवीण पाटिल। यदि यहां पर लगातार 3 छक्के दागते हैं तो उनके लिए मौका है। हमारे निकेश पाटिल, हमारे प्राप्ति लाइव के जीतू गोंदली, इनके तरफ से 1000 रुपए का इनाम इस बल्लेबाज के लिए। रनों की बात करेंगे, एक के साथ फुल स्कोर 19 रन। पहला ओवर जरूर महंगा रहा, मगर ये नहीं कि पहला ओवर महंगा आए उसके बाद मुकाबले में नहीं वापसी कर सकते। बस कोशिश करो, कहते नहीं कि कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। लाइन गलत है, ऑफ स्टंप के बाहर वाली, अंपायर ने इसे वाइड करा दी। अतिरिक्त रनों में बढ़ोतरी, और ये अतिरिक्त रन बुर्दुल टीम के लिए महंगे पड़ सकते हैं, क्योंकि स्कोरबोर्ड के ऊपर इतना बड़ा टोटल नहीं है। टीम की टोटल एक के साथ 20 रनों के ऊपर जीतने के लिए 23 रनों की आवश्यकता। बची है गेंदे 15। ये अच्छी गेंद थी, बिल्कुल बेहतरीन गेंद। गुडलैंड स्पॉट के ऊपर पड़ने के बाद आउट स्विंग हो रही थी, एक के एक्शन में गेंद को नहीं उठा पाए, मौका बना दूसरा रन लेने का। ये बुर्दुल टीम को इस बात के ऊपर गौर करना पड़ेगा कि रनों को रोकना है तो आपको स्टैंडर्ड लेवल की फील्डिंग देनी होगी। मगर यहाँ 2 रन बने, 2 के साथ 22। अब जीतने के लिए यहां से हम बात करेंगे 21 रनों की आवश्यकता होगी। नारायण टीम के कप्तान भी पहुंचे। इस ओवर के बाद हम जरूर टॉस करेंगे। 2 बड़ी टीमों के बीच, रूनो 11 नारायण बनाम राजा रानी घोट के बीच अगला मुकाबला रहेगा। रन संख्या की बात करेंगे, फुल स्कोर 22 रन बगैर विकेट के नुकसान पर। काफी दमदार शुरुआत है, और इस बार बेहतरीन शॉट, फील्डर है दूर, और ये देखिए को मुकाबला जीतने की कोशिश में जल्दबाजी कर रहे हैं। लास्ट मोमेंट गेंद को रोका, और 2 के साथ रनों की संख्या बनी है 24। जीतने के लिए अब 19 की आवश्यकता, 13 गेंदें बची है। सिंगल डबल के साथ ये मुकाबला आगे बढ़ता हुआ, और सिंगल डबल के साथ ये मुकाबला जीत की तरफ कदम बढ़ाती हुई जगदम्ब खानाव टीम। इस बार स्विच हिट लगाना चाहते थे, कोई जरूरत नहीं थी, और इस समय बड़ी विकेट सचिन मुंडे बैक टू द डगआउट। जिस बल्लेबाज ने तहलका मचाया था मैदान के ऊपर, नामी बल्लेबाज सचिन मुंडे के पारी का खात्मा। राजी तो कोई गिराने में राजी, मगर जो गिरकर संभल जाए वही जीतता है बाजी। मुकाबला जीतने के लिए मैदान पर अब संघर्ष करना पड़ेगा। 12 गेंदे, 19 का समीकरण। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 24 बने हैं। अब चाहिए 2 ओवर में 19 की आवश्यकता। ये नहीं कि मुकाबला बुर्दुल टीम जीतेगी या फिर खानाव टीम। जिसका प्रयास अच्छा, जिसका संघर्ष अच्छा, वो मुकाबला जीत सकता है। यू क्रिएट हार्डवर्क, गॉट अ सक्सेस। आपको इस मुकाबले में हार्डवर्क करना पड़ेगा। मेन बल्लेबाज सचिन मुंडे आउट होने के बाद नए बल्लेबाज है योगेश पाटिल मैदान के ऊपर। चलो अंपायर मुकाबला शुरू करें, क्योंकि आज भी हमारे पास वक्त बहुत कम है। कल थोड़ी लेट मुकाबले शुरू हुए थे, मगर आज वक्त के साथ मुकाबले शुरू हुए
आज बहुत सारे मुकाबले हैं, तो बिल्कुल इस मुकाबले के बाद होगा बड़ा मुकाबला। दोनों कप्तान पहुंच चुके हैं, टॉस भी होगा। गेंदबाज तैयार, ये अच्छी गेंद देखना होगा, पढ़ने के बाद बल्लेबाज को बीट किया। यही तो चाहती है बुर्दुल टीम के समर्थक की ज्यादा गेंदें डॉट आए, उतना प्रेशर बन सकता है, और अब यही कोशिश में होंगे। टीम की टोटल रन संख्या है 24। किरण पाटिल ओवर नंबर 3, निर्णायक ओवर रहता है और निर्णायक ओवर करेंगे किरण पाटिल। सामने बल्लेबाज प्रवीण पाटिल हैं। 3 गेंदें 1 रन, बल्ले का हिस्सा, विकेटों के पीछे अच्छी फील्डिंग, रन बनेगा 1 के साथ रनों में बढ़ोतरी। रन संख्या की बात करेंगे 25। बुर्दुल टीम यही तो चाहती कि सिंगल आए या फिर डॉट आए, प्रेशर बढ़ सकता है टीम के ऊपर। और अब 10 गेंदे 18 रनों की आवश्यकता। 10 गेंदे 18 रन, मुकाबला बेहतरीन होगा। कई मत जाना दोस्तों, क्योंकि दोनों टीमें की बात करेंगे, एक ही बुर्दुल टीम इस विभाग की सबसे ताकतवर टीम, मगर उनके सामने खानावट टीम आप देख सकते हैं, मोरबी विभाग की सबसे खतरनाक और ताकतवर टीम। फिर एक बार किरण पाटिल, ओ बढ़िया डिलीवरी, अपील स्ट्रॉन्ग, देखा लाइन मिस कर रहे थे, ऑफ के थोड़ी बाहर वाली गेंद थी। अंपायर फिरोज खान सर बताते हुए कि इस बार ऑफ के थोड़ी बाहर वाली गेंद थी। गेंद पड़ने के बाद नीचे रही, बल्लेबाज सफल होकर ऑन साइड में खेलना चाहते थे, बल्ला गेंद का संपर्क नहीं, टकराई शरीर के ऊपर, मगर अपील भी स्ट्रॉन्ग था। गुड डिसीजन अंपायर। बिल्कुल बात करेंगे। रन संख्या अभी भी 25 के ऊपर है। इस ओवर में कमबैक दिया, मैंने इसलिए कहा कि ये टर्निंग पॉइंट ओवर है। बल्ले का हिस्सा, प्रवीण नात्रे ने कैच ड्रॉप किया। प्रयास सेकंड टाइम बहुत बढ़िया किया था, मगर बॉडी लैंग्वेज बड़ी है, नहीं लपेट पाए गेंद को। कोशिश अच्छी थी और इस 1 के साथ रन संख्या पहुंची है 26। बढ़िया कमबैक, मुकाबले में वापसी दिलाते हुए जीतने के लिए अब संघर्ष करना पड़ेगा। 8 गेंदे 17 मैदान के ऊपर, मुकाबला फिर एक बार रंग लाता हुआ। हार और जीत कहते हैं कि हमारी सोच पर निर्भर है। अगर मान लिया तो हार, और अगर ठान लिया तो जीत। अब दोनों टीम को ठानना होगा, यह मुकाबला हमें जीतना है, क्योंकि अब 8 गेंदें बची है, 17 की आवश्यकता। अच्छी गेंद अलोंग द कारपेट, ऑफ साइड में सुधीर पाटिल लॉन्ग ऑफ में खिलाड़ी है। 1 से ज्यादा कुछ नहीं होगा, और 1 से ज्यादा रन भी नहीं, और 1 से ज्यादा खुश भी नहीं होंगे खानावट टीम के खिलाड़ी। जो स्थिति रही थी ना बुर्दुल टीम की, वही स्थिति है। 2 ओवर में अच्छी शुरुआत थी, उसके बाद पलटवार, यही हुआ। रन संख्या की बात करेंगे, पुल स्कोर है 27 रन, जीतने के लिए 16, 7 गेंदे 16 की आवश्यकता। वही मुकाबला तो चल रहा है, कट टू कट मुकाबला। जैसे बुर्दुल टीम की स्थिति रही थी ना, वो स्थिति इस समय टीम खानाव की भी है। तीसरे ओवर में पलटवार किया, इस बार हवा में खेला, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, और महेश पाटिल ने लपका क्या टीम रियांश 11 बुर्दुल कमबैक देती हुई। तीसरे ओवर में किरण पाटिल का स्वागत करना चाहिए, जिस तरह से उन्होंने गेंदबाजी की। केवल 3 रन और 1 सफलता। आखिरी ओवर अब जीतने के लिए 16 की आवश्यकता। राजाराणी घोट आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल रुनव 11 नारेन। दोन्ही टीमचे संघनायक आपण या। तर मी टॉस उडवण्यासाठी विनंती करेन। नक्कीच या स्पर्धेचे आधारस्तंभ ज्यांच्या नावानं करतरी स्पर्धा भरते ते माणिकशेठ काटे साहेबांना विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती आपल्या शुभ हस्ते नक्कीच इथे टॉस केला जाईल। सेकंड मॅच, एका साईडला राजाराणी घोट, त्यांच्या अगेन्स्ट रुनव 11 नारेन, अशी दुसरी लढत तुम्हाला पाहायला मिळेल। तर माणिकशेठ काटे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय।
तर टॉस जिंकला नारायण टीम ना. यस, आपण लगेच बोलूया मॅच कडे, कारण की मॅच देखील तेवढीच. थैंक यू डीजे. जीतने के लिए आखिरी ओवर में 16 की जरूरत. अब इस गेंद के ऊपर आए 2 रन. मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. एक तरफ है सीनियर खिलाड़ी अंकुश बॉम्बे, कई साल का तजुर्बा इस खिलाड़ी के पास, मगर दूसरी तरफ है खाना टीम की यंग टैलेंट बल्लेबाज मैदान के ऊपर. इस बार लॉब किया गेंद को. बार है 4 गेंदे 8 की आवश्यकता. होगी. कठिन संघर्ष जरूर है दोनों टीम के लिए, मगर एक बात जरूर है कि यह मुकाबला उतना ही बड़ा बनता जा रहा है. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. यह मुकाबला आप देख रहे हैं मैदान के ऊपर गिरगिट की तरह रंग बदल रहा है. कभी बुर्दुल टीम के खेमे में तो कभी खनाव टीम के पक्ष में. देखना है 4 गेंदे और 8 की आवश्यकता. अंकुश बॉम्बे के पास कई साल का एक्सपीरियंस है. क्या यहां पर वो गेंदबाजी कर पाएंगे? कट करना चाहते थे, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद. ये वाइट का इशारा. अब मुश्किलें बढ़ती जा रही है टीम बुर्दुल की, क्योंकि अब रन चाहिए 4 में 7. अभी भी कुछ बिगड़ा नहीं है, अभी भी समय है दोनों टीमों के पास इस मुकाबले में ज्यादा मजबूत स्थिति करने के लिए. सेकंड पर बल्लेबाज प्रवीण है और इस बार कमबैक दिलाया. इसीलिए तो मैंने कहा था ना, एक तेरी तो एक मेरी. अंकुश बॉम्बे भी कम नहीं है, इस मुकाबले में वापसी करने की मादा रखते हैं. रनों की जरूरत है. अब 3 गेंदे 7 रन. फील्ड की रचना आप देख सकते हैं. ऑन साइड में 3 खिलाड़ी, लॉन्ग ऑन तैनात, मिड विकेट तैनात, स्क्वायर लेग तैनात. ऑफ साइड में 2 खिलाड़ी कवर में है और एक लॉन्ग ऑफ. इस बार गेंद को हवा में खेला, रन तो बनेगा जरूर. 1 रन बना, दूसरे के लिए पलटे. देखना है, करीबी मामला बन सकता था. आज ग्रिप नहीं मिल रही है प्रवीण म्हात्रे के हाथ में. दो गेंदे 6. ये मुकाबला बन रहा है. 2 गेंदे 6 दोस्तों. ये बड़ा मुकाबला, दिलचस्प मुकाबला, काफी रंगीन मुकाबला. कहते ना कि आज मुकाबला दर्शकों को भारी देखने मिला, क्योंकि पहला मुकाबला कट टू कट रहा, फाइट भरा मुकाबला. चलते 2 गेंदे 7 और सामने है बल्लेबाज. इस बार बढ़िया डिलीवरी. ये एक्सपीरियंस खिलाड़ी है, मैंने इसीलिए तो इस गेंदबाज का जिक्र किया था. मानो कई साल का एक्सपीरियंस है, इतने आसानी से हार नहीं मानेगा. 1 गेंद आप 6 की आवश्यकता. लाख दलदल हो, पांव जमाए रखिए, हाथ खाली सही ऊपर उठाए रखिए. कौन कहता है कि छलनी में पानी रुक नहीं सकता? बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए. आपका हौसला ही आपको मुकाबले को जिता सकता है, क्योंकि क्रिकेट में कई ऐसे क्षण हैं जो 1 गेंद में 6 बनते देखे, कई ऐसे क्षण हैं जो 1 गेंद में 7 बनते देखे, 8 बनते देखे, 9 बनते देखे, 11 बनते देखे. क्या यह मुकाबला 1 गेंद में 6 बन पाएगा, या अंकुश बॉम्बे बुर्दुल टीम का झंडा लहरा पाएगा? अब है असली मुकाबला. यह मुकाबला बेहतरीन है. दोनों टीमें मैदान पर है. सामने बल्लेबाज की बात करेंगे अभी पाटिल, जो आए हैं 4थे नंबर के ऊपर. कप्तान ने भरोसा जताया है, मगर अंकुश बॉम्बे भी कम नहीं है. अब यह मुकाबला एक बार जोरदार तालियां. 1 गेंद 6 रन की आवश्यकता. जीता आखिरकार यह मुकाबला जीत ही लिया. मैदान के ऊपर हार्ड लक टीम खानाव जीती भी, बाजी पलटी. इसीलिए तो कहता है ना कि कभी कभी कुछ जीतने के लिए हारना पड़ता है, और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. कमाल का मुकाबला. अंकुश बॉम्बे की सराहना होनी चाहिए, जिस तरह से सीनियर खिलाड़ी हैं, काफी बेहतरीन गेंदबाजी की आखिरी ओवर में. बुर्दुल टीम ने की जीत के साथ, और
आप ये जीत का सिलसिला कायम रखना चाहते हैं। बाय वन गेट वन फ्री ऑलरेडी मिल चुका है। तीसरे राउंड में प्रवेश और बिल्कुल हम बात करेंगे आई जगदम्ब खाना टीम हार्ड लक, आपने ये मुकाबला गवाया। इस प्रतियोगिता में आपने एंट्री ली, आपका भी हम शुक्रिया अदा जरूर करेंगे, मगर यहां से हम शुभकामनाएं देंगे टीम बुर्दुल को। और इस मुकाबले के हीरो हम जरूर यहां पर अनाउंसमेंट करेंगे। मुकाबले से तकरीबन बाहर हो रहे थे, मगर ऐसा एक ओवर आया जहां से मुकाबला टर्न हुआ और तीसरा ओवर किया था किरण पाटिल, केवल 3 रन का ओवर, और वहां पर मुकाबला जीता बिल्कुल आखिरी ओवर में अंकुश बॉम्बे ने, मगर मैन ऑफ द मैच बने हैं किरण पाटिल। मॅच आता नेक्स्ट असेल टीम राजाराणी घोट आणि त्यानंतर ऋणव 11 नारायण ही लढत सुरू होतीये। चला मॅचला स्टार्ट करूया, कारण टॉस जिंकल्यानंतर इथे प्रथम नारायण टीम ऑन द टॉस डिसाइड टू फील्ड पास। मॅन ऑफ द मॅच ठरला या मॅचचा हिरो आपण देऊया किरणला मॅन ऑफ द मॅच। मी विनोद दादाला विनंती करेल की आपल्या शुभ हातसे या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचे। वेल्डन किरण, वेल्डन। खरं तर अक्षरशः शेवटच्या क्षणाला मॅच आली, परंतु असं म्हटलं जातं ना की प्रयत्न तुमचे खूप मोठे होते। ज्या प्रकारे तुम्ही गोलंदाजी केली, अक्षरशः भरोसा देखील तुमच्या पाठीराख्यांचा होता। परंतु किरण, एक गोष्ट जरूर विचारेल की लास्ट ओव्हर अंकुश बॉम्बेकडे षटक होतं, काय वाटलं होतं? किरण, मॅन ऑफ द मॅच ठरलाय। विनोद दादाला विनंती करेल की आपल्या शुभाचे या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं। तर चाल नागझरी गावचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय रविदादा पाटील यांचे इथे शुभागमन झालं, आपलं हार्दिक स्वागत आहे। खूप चांगली स्पर्धा खरं तर तुम्ही इथे एन्जॉय करता। MKK ट्रॉफीचं या भव्य दिव्य क्रीडांगण आपण खरं पाहतोय। नारायण संघ वेळ घेऊ नका, बघा विनंती करतो आपल्याला। चला नारायण संघ, आपण वेळ घेऊ नका प्लीज, आपण मैदानात लगेच उतरा, कारण मॅच सुरू होती या नारायण विरुद्ध घोट अशी ती लढत। आज कमेंटर बॉक्स मध्ये आमच्या सोबत जॉईंट होतील आमचे पनवेल समालोचक असोसिएशनचे आमचे सदस्य मंगेश पाटील, मॅन फ्रॉम शिरवली, तसेच आमचे परम मित्र बंधुतुल्य जे आज बदलापूरहूनच या ठिकाणी आलेत, ते आमचे राहुल चव्हाण सर, यांचं देखील आम्ही स्वागत करू।